नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, 2026साठी आपल्याकडे स्कॉलरशिप, नवोदय आणि सैनिक स्कूलसाठी नवीन बॅच सुरू होत आहे. ही बॅच फेब्रुवारीच्या एंडमध्ये सुरू होणार आणि 2 महिने ॲब्सोल्युटली फ्री असणार. ठीक आहे, ही जी बॅच असणार हे 2 महिने ॲब्सोल्युटली फ्री असणार. तुम्हाला एकही रुपया देण्याची गरज नाही. आफ्टर दॅट एक मामूली फी तुमच्याकडनं घेतली जाईल आणि तुम्हाला त्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन करता येईल. वर्षभर चालणारे कोर्सेस आहेत. या कोर्सेसमध्ये तुम्हाला पेपर सोल्युशन, प्रत्येक घटकावर व्हिडिओ, प्रत्येक घटकावर टेस्ट, सर्वच गोष्टीवर तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहेत. तुम्हाला जर 2026साठी जर ॲडमिशन करायचं असेल तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा 73 85 11 77 83 वर. चला घेऊया आपण आजचे इम्पॉर्टंट प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 5 स्कॉलरशिप इंग्लिश मिडियमसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आपण रीड करूया. व्हॉट डज द ॲब्रिव्हिएशन VIP स्टँड फॉर? आता VIPचं आपल्याला फुल फॉर्म सांगायचं सिम्पली तर सिम्पल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स. ऑप्शन 4 तुमचं करेक्ट येतं. ठीक आहे. फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. ओके चला. द गर्ल सॅट अबो द मॅट. अबो नाही, अबो नसतं. अबो म्हणजे काय होतं की त्याच्यावरती होतं, काही गॅप आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याला अबो म्हणतात. राईट, हे इनकरेक्ट येतं. ऑन टू पण येत नाही. सॅट ऑन द मॅट हे करेक्ट येतं. द गर्ल सॅट ऑन द मॅट हे येतं. इन टू पण येत नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन 2 करेक्ट येतं तुमचं. त्यानंतर बघा एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे, सिम्पल आहे. काय विचारलं बघा, ॲडव्हर्टाइजमेंट बघा. मंडे अँड ट्यूजडे ओनली with this coupon buy one get one free. All shoes buy one and get one of equal or lesser value free. Very fine shop. बघा सिम्पल शूजची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ओके, व्हॉट इज दिस ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ? कशाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही? शूजची. सिम्पल आहे की नाही? काही आहे त्याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे, एकदम सिम्पल आहे. तुम्ही इझिली त्याचा आन्सर देऊ शकता आहे. चला समोर घेऊया आपण. व्हॉट ऑफर हॅज बीन गिवन ऑन द कुपन? आता या कुपनवर कुठली ऑफर आहे रे? बघा, बाय वन गेट वन फ्री. राईट, सो बाय वन गेट वन फ्री. सो ऑप्शन नंबर 2 तुमचं काय आहे इथे करेक्ट येतं आहे ना, सिम्पल. 5th नंबरचा क्वेश्चन आहे बघा. रीड द केअरफुली अँड चूज द करेक्ट वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली लास्ट इन द गिवन लिस्ट. आता काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहेत आणि लास्ट वर्ड काय असेल फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, चला. आता बघा, फर्स्ट वर्ड तर सेमच आहे. यल 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 यल. प्रत्येक याच्यामध्ये फर्स्ट वर्ड सेम आहे, यल. मग आपण काय करायचं, यल आहे तर सेकंड वर्ड बघायचं. इथं आय आहे, इथं ई येतो, इथं ई येतो, इथं ई आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं आय आहे, इथं ओ आहे, इथं ई आहे. सो मग बघा, तुम्ही जर बघितलं तर ओ हा अल्फाबेट नंतरच येतो. ओ जो अल्फाबेट आहे हा आय नंतर येतो, ई नंतरच येतो, ए नंतरच येतो. डेफिनेटली लॉस हा तुमचा लास्ट वर्ड असायला पाहिजे. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक विथ सुटेबल प्रोनाऊन. सुटेबल प्रोनाऊन आपल्याला ॲड करायचं आहे. हुच आय हॅव कट माय फिंगर. ओके, हर नाही येत, युअर पण नाही येत, यू पण नाही येत. यू तर कसं येत नाही. ओके, राईट, युअर नाही, आय कट युअर्स फिंगर असं पाहिजे होतं. ॲक्च्युली युअर्स जर असतं तर हे येत नाही, माय येतं. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 7 नंबरचा. त्यानंतर रिमेनिंग क्वेश्चन जे आहेत 1-2 ते तुम्हाला मी ॲज अ होमवर्क देणार आहे. ठीक आहे, बघा. कंप्लीट द इन्स्ट्रक्शन युजिंग द ऑप्शन गिवन बिलो. ऑलवेज वॉक ऑन डॅश अँड नॉट अ रोड. ब्रिजवर का, हायवेवर का नाही, फुटपाथ. ठीक आहे, ऑलवेज वॉक ऑन दी फुटपाथ अँड नॉट ऑन दी रोड. सो ऑप्शन काय येतं 3 तुमचं करेक्ट येतं. त्यानंतर बघा 8 नंबरचं आहे. तुम्हाला काही सेंटेन्सेस आहेत ते अरेंज करायचे आहे तुम्हाला. ओके, रिअरेंज करायचे आहे ॲज पर द प्रॉपर ऑर्डर. ओके, काय बघा. द बर्थडे बॉय गर्ल्स कट द केक. बघा, कॅन्डल ऑन द केक आर lit and lit first at first.
Guests the sing together happy birthday to you. Cake and refreshment are served to the guest. The birthday girls or boys blows out the candles. ओके, सो आता स्टार्टिंगला काय असेल याच्यामध्ये, फर्स्ट सेंटेन्स काय असेल याच्यामध्ये जर बघितलं आपण, कॅन्डल्स ऑन द केक आर लिट ॲट फर्स्ट. म्हणजे काय करायचं, कॅन्डलला आपण काय करतो, लाईटअप करतो, लावतो, बरोबर. लावल्यानंतर काय होतं रे, त्याला आपण ब्लो करतो, बरोबर ना. द बर्थडे बॉय किंवा गर्ल्स काय करते, ब्लोज आउट द कॅन्डल्स, त्याला विझवतात, बरोबर. मग विझवताना काय होतं, आपण केक कट करतो. द बर्थडे बॉयज और गर्ल्स कट द केक, राईट. देन काय होतं, देन जे गेस्ट आहेत ते सिंग टुगेदर, राईट, हॅपी बर्थडे टू यू, राईट. हे झालं आहे. अँड फायनली केक अँड रिफ्रेशमेंट्स आर सर्व टू द गेस्ट, हे येतं. सो ऑप्शन नंबर 2 करेक्ट येतं. समजा बघा क्वेश्चन नंबर 9 to 10 मध्ये बघा एक इंटरव्ह्यू आहे. तर इंटरव्ह्यू रीड करा आणि त्याचे आन्सर तुम्ही मला सांगा, ठीक आहे. चला, हे तुम्हाला ॲज अ होमवर्क राहील. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. चला थांबूया आपण.